आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे राज्यभरात होत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा 14 जानेवारी रोजी होणार असून यात महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा हा तापडिया रंगमंदिर येथे सकाळी 10:30 वाजता होणार आहे। या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे 14 पक्ष आहेत, हे 14 घटक पक्ष हे एकत्र मिळून हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आम्ही उद्या घेणार आहोत। अशा प्रकारचे मेळावे पूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत। 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता तापडिया नाट्यगृहात महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला 14 घटक पक्षातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहे। यामध्ये 14 घटक पक्षामधील सर्व मंत्री, आमदार, खासदार या मेळाव्याला प्रबोधन करणार आहे आणि निश्चितपणे हा मेळावा खऱ्या अर्थानं या शहराच्या विकासाची दृढीकरण, या शहराच्या विकासाचं एक रोडमॅप या मेळाव्यातून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने 14 घटक पक्षांनी मोदीजींच्या घौडदौडीला अनुसरून आणि मोदीजींचा विकास लक्षात घेऊन ज्या पद्धतीने मोदीजीच्या सर्व विकासाला जाणून आणि मानून या 14 घटक पक्षांची वज्रमूठ तयार झाली। ही वज्रमूठ येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची ध्येय धोरणं ही या 14 घटक पक्षातून राबवल्या जाणार आहे। निश्चितपणे हा मेलमिलाप जो संभाजीनगर शहरामध्ये संभाजीनगर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा खऱ्या अर्थानं मेलमिलाप आहे। सर्व कार्यकर्त्यांनी वज्रमुठीने या जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्रातील सर्व 14 घटक पक्षांनी महाराष्ट्राचा विकास हे धोरण डोळ्यापुढे ठेवून एक नवीन संकल्पना या महाराष्ट्रामध्ये रुजू होते आणि ती संकल्पना निश्चितपणे 14 घटक पक्षाचे नेते एकत्र येऊन ही ताकद मोदीजींच्या मागे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ही सुरुवात 14 जानेवारीपासून होते।